पाथर्डी शहरात देशभक्तीचा जागर 350 फूट तिरंग्यानं भारावले पाथर्डीकर। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी पाथर्डी शहरात देशभक्तीचा अभूतपूर्व जागर अनुभवायला मिळाला। फ्लाइंग बर्ड्स अकॅडमी CBSE इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुमारे 550 विद्यार्थ्यांनी तब्बल 350 फूट लांबीच्या भव्य तिरंगा हातात घेऊन पाथर्डी शहरातून भव्य तिरंगा रॅली काढली। या अनोख्या रॅलीने संपूर्ण पाथर्डी शहराचं लक्ष वेधून घेतलं। रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणा, देशभक्तीची गीते आणि भारत मातेच्या जयघोषानं संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। छोट्या विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि पाथर्डीकर नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण अक्षरशः भारावून गेलं। रॅलीसमोर ढोल पथक आणि लेझिम पथकाचे आकर्षक सादरीकरण करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे आणि देशभक्तीच्या उत्साहामुळे पाथर्डी शहराला एक आगळेवेगळे आणि प्रेरणादायी रूप प्राप्त झाले। या ऐतिहासिक रॅलीला पाथर्डीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या। फ्लाइंग बर्ड्स अकॅडमीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमास डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष पाथर्डी, संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक देशमुख, नगरसेवक अमोल गर्जे, प्रतीक खेडकर, वैभव शेवाळे, मुकुंद लोहिया, गोपाळ सिंह शेखावत तसेच शाळेचे प्रतिनिधी जयराम ढाकणे, अनुराधा कोरी, राधिका गुजर, रावसाहेब मोरकर, रवींद्र धायतडक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते। या भव्य तिरंगा रॅलीची संकल्पना संस्थापक माननीय ज्योतिताई ढाकणे यांची होती। विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, एकता, शिस्त आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना रुजविण्याच्या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला। रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी पाथर्डी पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल फ्लाइंग बर्ड्स अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। रॅली दरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। फ्लाइंग बर्ड्स अकॅडमीचे मनोज कुमार गोल्हार यांनी या अभूतपूर्व उपक्रमाला साथ देणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, पाथर्डीकर नागरिक, मान्यवर आणि पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले। स्वातंत्र्य म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर देशासाठी जबाबदारी, एकता आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण करण्याचा संकल्प आहे। या भावनेतून विद्यार्थ्यांनी साकारलेली 350 फूट तिरंगा रॅली पाथर्डीच्या इतिहासातील एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरली। प्रतिनिधी सुनील शेवाळे, मीडिया डेली न्यूज, पाथर्डी। फ्लाइंग बर्ड अकॅडमी या इंग्लिश मीडियम शाळेच्या तर्फे या शाळेकडून आज तिरंगा रॅलीचं आयोजन पाथर्डी शहरामध्ये आयोजित केलेलं आहे आणि खरं म्हणजे अतिशय पाथर्डीकरांनी याचं उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे। सुमारे 350 फूट तिरंगा झेंडा सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय मानाने डौलत आणि सर्व शिक्षक असतील, प्रिन्सिपल मनोज सर असतील, अतिशय चांगलं तिरंगा रॅली या शहरातून निघालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी चौकात आणि ज्या ठिकाणी सुरुवात झाली होती त्या ठिकाणाहून सर्वांनी या तिरंगा रॅलीचं अतिशय उत्स्फूर्त स्वागत केलेलं आहे। सुरुवात करताना आम्ही माझ्यासोबत डॉक्टर दीपक देशमुख, अमोल गर्जे, प्रतीक दादा खेडकर तसेच सोनू गुगळे सर्व या ठिकाणी हजर होते आणि अतिशय शांतताप्रिय आणि चांगल्या प्रकारे देशाभिमान जागवणारी ही तिरंगा रॅली पाथर्डी शहरामध्ये आहे। प्रथमच एवढा मोठा तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हे केलेला आहे रॅलीमध्ये आणि अतिशय उत्स्फूर्त असं स्वागत या रॅलीच्या ठिकठिकाणी होत आहे।